मुंबईतील 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतामध्ये आणलं जाणार आहे। तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। अमेरिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने प्रत्यार्पणाला आता मंजुरी दिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने प्रत्यार्पणाला मंजुरी दिलेली आहे। अमेरिकेमध्ये भारताच्या प्रयत्नांना हे मोठं यश म्हणावं लागेल। आणि या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत शैलेंद्र देवळाणकर, जे आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत। सर, स्वागत आपलं झी 24 तास मध्ये। मुंबईतील 26/11 या हल्ल्यामधील आरोपी तहव्वूर राणाला आता भारतामध्ये आणलं जाणार आहे। भारतासाठी हे मोठं यश म्हणावं लागेल। नाही, नक्कीच आहे। गेल्या 16 वर्षांपासून आपण सातत्याने हे प्रयत्न करतो आहोत, कारण त्याच्या माध्यमातून केवळ भारतातील ह्या दहशतवादी हल्ल्याचा, विशेष करून 2008च्या दहशतवादी हल्ल्याचाच जो सूत्रधार म्हणा किंवा त्याचे जे धागेदोरे आहेत याचाच केवळ उलगडा होणार नाहीये, तर ही एक प्रकारची चेन आहे। जी चेन भारतातील दहशतवादी संघटना, पाकिस्तानामधली दहशतवादी संघटना आणि त्यांचे जे लिंक्स आहेत अल-कायदा, आयसिस पर्यंतच्या, या सगळ्यांचा उलगडा होण्यासाठी आपल्याला हे प्रत्यारोपण अत्यंत गरजेचं होतं। आणि त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण अमेरिकेला सातत्याने हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की भारतामध्ये जर एखादा दहशतवादी हल्ला झाला तर त्याला केवळ राष्ट्रीय पातळीवरचा हल्ला असं म्हणून संबोधता कामा नये, तर त्याचे जे लिंक्स आहेत ह्या प्रामुख्याने विभागीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचे असल्यामुळे अमेरिकेने त्याचा भारताबरोबर राहून त्याचा सामना केला पाहिजे आहे। आणि आता अमेरिकेला ही गोष्ट पटलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच अध्यक्षपदाची सूत्र घेतलेली आहेत आणि दहशतवादाचा बिमोड करणं हे त्यांच्या प्राथमिकतेचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे येत्या काळामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये संयुक्तपणे दहशतवादाचा सामना कसा केला जाईल, विशेष करून आखातापासून तर अगदी दक्षिण आशियापर्यंत, यामुळे या गोष्टींनी एक पद्धतीने पुढे घडणाऱ्या घडामोडींची एक पद्धतीने संकेत मिळत आहेत आणि दोन्ही देश हे एकत्र येऊन अशा स्वरूपाने संयुक्तपणे दहशतवादाचा सामना करतील अशा प्रकारची चिन्ह आता दिसून येत आहेत। सर, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी।